होय बुद्रुक येंगेवाडी. आपलं मतदान आहे ना इथं? आहे ना, मतदान आहे साहेब, माझं केले, मी आता करून घेतले मतदान. हां, आपलं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. हां बोला. 7 तारखेला मतदान आहे. हां तर आपल्याकडनं शिनवली गटामध्ये हां अनिता आडारी, हां शिला लोकरे, हां शीतल भारमळ हां आणि सरिता माळी हां हे 4 उमेदवार आहेत. हां. येंगेवाडी होय बुद्रुक. तुमच्याकडे कसं काय वातावरण आहे? कुणाच्या बाजूने कल दाखवतात? वातावरण जसं साहेब आता जोरात म्हणजे तुतारीचं चालू आहे. तुतारीचं? हो, तुतारीचंच आहे. हवा पाहिजे जास्त तुतारीचीच आहे. म्हणजे आपले गबालीबाई आणि साळवी मॅडम, माळी सरांची सूनबाई. हां हां. हां, एकंदरीत वातावरण त्यांच्या बाजूने म्हणजे चित्र दिसतं. पश्चिम पट्ट्याचा जर विचार केला तर इकडे रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हे कळत नाही. लोकांना रोजगार नाही. आजही आमची मुलं कागद विकतात, कुठे डोली वाहतात. आमच्या माता भगिनी आज शहर वस्ती जाऊन कांदे बटाटे काढायचं काम करतात. दांडग्यांच्या लववळचणी जाऊन राहतात. आजपर्यंत यांनी का रोजगार उपलब्ध करून दिला नाही आमच्या समाजाला? आज 40 वर्ष झाले आम्ही विकास केला. विकास कोणाचा केला? फक्त लाभार्थी, जे लाभार्थी आहे त्यांचाच विकास केलेला आहे. जे मलिदा गँग आहे त्यांचा विकास केला आहे. सर्वसामान्यांचा यांनी काही विकास केला नाही. त्यामुळं आमचा हा जो परिसर आहे पश्चिम भागातला, हे सर्व आता यांना कंटाळलेले आहेत. यांची जेव्हा निवडणूक येईल तेव्हा तेच मुद्दे घेऊन येतात ते, की तुम्हाला चांगलं पाणी देऊ, लाईट देऊ, आरोग्याच्या सुविधा देऊ, मग मुलांना उच्च शिक्षण देऊ. हेच प्रश्न आज 60 वर्ष झाले तेच मुद्दे घेऊन आज हे निवडणुकीला उभं राहतात. यांना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे की आपण कुठल्या परिस्थितीतून आहोत. आज दुधामध्ये आळ्या निघाल्या. आज बिरसा बेगडने आंदोलन केलं. आज ते आंदोलन करणारे आज त्यांच्या बाजूने गेले. आज समाजाला वाऱ्यावर सोडून दिलं. कुठली परिस्थिती आहे? हे कुठलं न्याय आहे हा? यांनी थोडा तरी विचार करायला पाहिजे होता की आपण ज्या समाजात जन्माला आलो, ज्या समाजासाठी आपण काम करतोय आणि ज्या समाजाची ज्यांनी विल्हेवाट लावली, ज्या समाजाला दुःखाच्या दरीत कोसळलं, गरिबीच्या दरीत कोसळलं, आज आपण त्यांच्या बाजूने जातो. काय आपण करतोय हा तरी थोडा विचार करायला पाहिजे होता. त्यामुळं ही जनता यांना आता माफ करणार नाही. यावेळेस सन्माननीय देवदत्तजी निकम त्यांच्या नावात पण देव आहे आणि दत्त पण आहेत. ते असा नेता जर आमच्या या भागाला पूर्वीपासून जर लाभला असता तर नक्की सांगतो ह्या भागाचा विकास झाला असता.